पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी काहीतरी स्पेशल आणि काहीतरी वेगळं बनवणार आहे आणि काहीतरी नवीन ट्राय करणार आहे। तर मी आज बनवणार आहे स्पेशल डिश। तर त्या स्पेशल डिश कुठली आहे तर ते तुम्हाला नक्कीच समजेल। आणि मेन म्हणजे मी त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट यूज करणार आहे तर मक्याचा, स्वीट कॉर्नचा। तर आपण बघूया चला रेसिपी त्याची। आणि मेन म्हणजे मी आज पहिल्यांदाच ट्राय करते तर घरात सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा मी करेल। पण ठीक आहे, नवीन नवीन पदार्थ खायची इच्छा राहते तर मग बघूया आज कोणाकोणाला आवडतं घरात। चला तर मग आपण बनवूया मक्यापासून नवीन पदार्थ। आता तर आपण रेसिपी करणारच आहे तर मग त्यासाठी लागणारे साहित्य खूप इम्पॉर्टंट असतं। तर आपण आता साहित्य बघूया। चला तर मग साहित्य बघूया। मी घेतला आहे पत्ताकोबी, कांदा, बटाटे, टोमॅटो, गाजर, लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वीट कॉर्न। हे पहा स्वीट कॉर्न। चला तर मग आपण प्रोसिजर सुरू करूया। फर्स्ट तर मी बटाटे उकडायला ठेवते आणि मग त्याच्यानंतर आपण सर्व भाजीपाला जे घेतला आहे म्हणजे जे पत्ताकोबी, बटाटा, टोमॅटो वगैरे जे घेतला आहे ते कट करून घेऊया आणि मग प्रोसिजरला सुरू करूया। तर मग पहिल्यांदा आपण मका जे आहे, स्वीट कॉर्न जे आहे ते मिक्सर मधून थोडंसं बारीक म्हणजे दरदरा म्हणजे थोडंसं त्याचे मोठे मोठे दाणे असले पाहिजे तर आपण मिक्सर मधून काढून घेऊया। ते वाटून घ्यायचं, थोडे थोडे दाणे दिसले पाहिजे म्हणजे ते दाताखाली आले की म्हणजे चांगले लागतं, चव लागते। आता त्याच भांड्यामध्ये मिरची आणि लसूण वाटून घेणार आहे आणि मी अदर मसाले पण टाकणार आहे, पण थोडीशी मिरची आणि लसूण पण टाकणार आहे। थोडेसे पोहे मिक्सर मधून काढून घेणार आहे। तसेच मी बटाटे पण बॉईल करून घेतले आहे। तर आता आपण पुन्हा एकदा साहित्य बघूया। पत्ताकोबी घेतली आहे, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, गाजर आणि कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, बटाटा बॉईल करून घेतला आहे, चीज घेतले आहे, मी मक्याचे आपले पोहे राहताना त्याला वाटून घेतले, मीठ घेतला आहे, हळद घेतला आहे, मिरची घेतली आहे आणि थोडंसं पोहे घेतले होते ते बारीक करून घेतला आहे। हे सर्व साहित्य घेतलं आहे मी आता। आणि मेन मका स्वीट कॉर्न बारीक करून घेतला आहे, त्यामध्ये आलं आणि लसूण, मिरची याचं पेस्ट टाकली आहे। एवढं सर्व साहित्य मी घेतलं आहे। तर मी स्टार्टिंगला मका वाटून घेतला आहे असं दरदरा आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आहे। तर हे मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये एक एक करून सर्व साहित्य टाकणार आहे मी। तर फर्स्ट आपण टोमॅटो टाकूया, कांदा, कोथिंबीर, गाजर आणि पत्ताकोबी। आता हे सर्व मिक्स करूया। बघा किती कलरफुल दिसतंय। पोहे मी थोडंसं बारीक करून घेतलंय। पोह्यांचं पीठ टाकूया मिक्सर मधून काढलेलं। आता चीज टाकते, तिखट टाकूया, लाल तिखट टाकलं, थोडीशी हळद टाकूया आणि थोडीशी मीठ टाकूया। तर अशा प्रकारे सर्व टाकलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण।
मी एका डिश मध्ये कॉर्नफ्लॉवर घेतले 2 चमचे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, थोडंसं लाल तिखट टाकते आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं बॅटर करून घेऊया एक। तर फायनली आपलं बॅटर तयार झालं आहे आणि मी पूर्ण सर्व साहित्य याच्यात मिक्स केलं आहे, मसाले वगैरे ते। आणि इथे मी घेतला आहे मक्याचे जे पोहे राहतात ना त्याचं मिक्सरमधून काढून घेतलं आहे। आणि हे मी घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं तिखट टाकलंय त्याच्यामध्ये, मीठ टाकलं आहे। तर आपली सर्व तयारी झाली आहे। तर मी तुम्हाला आता सांगते की मी काय बनवणार आहे। तर मी स्वीट कॉर्न आणि मका, म्हणजे स्वीट कॉर्न त्यालाच आपण मका म्हणतो, तर ते मक्याचे जे हे आहे स्वीट कॉर्न आहे त्याचे मी कटलेट बनवत आहे। तर मग आपण बघूया। मी थोडे शालो फ्राय करणार आहे आणि थोडेसे तळून घेणार आहे। मी शालो फ्राय साठी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तर आपण करूया, चला। आता सर्व तयारी झाली आहे आणि आपलं कटलेटचं बॅटर पण तयार, तर आपण चला बनवूया। आणि मेन म्हणजे मी करत असताना सर्व इंटरेस्ट आलं होतं की त्यांना खाण्यासाठी, की बाबा काय बनवते मम्मी। काव्या तर खूप खुश झाले, काय तर नवीन पदार्थ बनवत आहे म्हणून। तर चला आपण बनवूया। आणि मेन म्हणजे मी आता 2 प्रकारचे करणार आहे कटलेट। 2 प्रकारचे म्हणजे मक्याचेच बनवणार आहे, पण मी थोडे शालो फ्राय करणार आहे आणि थोडेसे तळणार आहे। दोन्ही पण प्रकारचे बघूया कसे होतात ते। तर मी इकडे पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यात थोडंसं तेल टाकलंय कारण की मी शालो फ्राय करणार आहे त्यामुळे, आणि त्याच्यानंतर तळण्यासाठी मी जास्त तेल टाकेल। तर आपण जे मक्याचं बॅटर तयार करून ठेवला आहे त्याचे मी गोल गोल असे शेप देऊन तयार करते कटलेट, आणि नंतर कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करते आणि त्याच्यानंतर मक्याचा भुगा जो मी केला आहे तो क्रंचपणा येण्यासाठी मी वरतून लावते। हे बघा किती छान झाले, मस्त एकदम क्रंची झालेले आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांना आवडेल। मला खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतंय आणि मेन म्हणजे मी पहिल्यांदा केले ना, जमलं, याचा मला खरंच खूप आनंद आहे। तर कटलेट हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो, स्नॅक्स आणि टाइमपास म्हणून खूप चांगला आहे आणि खरंच खूप टेस्टी होता। आता बनवून झाला आहे आणि आता आपण पप्पांना विचारूया कसं झालंय ते। काय केलं ग हे? बघा ना खाऊन काय कसं झालंय ते। हे तर मी फर्स्ट टाइम बघितलं आयुष्यातलं। खाऊन तरी बघा, टेस्ट करून सांगा मला कसं झालंय ते पटकन। वाव, काय छान बनवले। याला काय म्हणतात ग? ते आहे मक्याचे कटलेट। मी पण फर्स्ट टाइमच बनवलं आहे घरी, तर आवडलं का तुम्हाला? हो, मी आयुष्यात पहिल्यांदा खाल्ले 65 वर्षात। तर शेजारच्या काकू आलेले आहेत, त्यांना पण टेस्ट करायला देते मी। कसं झाले मला सांगा टेस्ट करून। हा, आणि मी तर बघा त्यांना खाऊ पण नाही देते। कसं झालंय काकू, आवडलं का तुम्हाला? हो, एकदम टेस्टी। आई तुम्हाला? मी अजून खाल्लंच नाही, करा टेस्ट। एकदम छान, मस्त। कशाचे बनवले? मक्यापासून बनवले, मक्यापासून बनवलेले आहे, मक्याचे कटलेट बनवले। अन्वितला पण खूप आवडले, अन्वित खातोय ते बघा। आता काव्या खाऊन सांगते, अन्वित तिला खाऊ देत नाही म्हणून ती डिश अशी पकडली। कसं झालंय काव्या? तो बघा, हा तिला खाऊ देत नाहीये। तुला आवडलं का? अगं त्याला पण दे ना। हे बघा, त्याला एवढं आवडलं की तिला दे म्हणून मागा लागतोय तो। डिश मध्ये देऊ बाळा, डिश मध्ये देऊ का तुला? मग तुला तीच डिश पाहिजे, दे ग त्याच्याकडे डिश। हे घे, खाली बसून खा, खाली बस, खा। हे बघा, आवडलं का तुला बाबा? पिलू छान झालंय।
तो बघा कसं खातो, त्याला खूप आवडलं. तर सगळ्यांना खूप आवडले आणि मला खरंच खूप आनंद झाला, कारण की मी फर्स्ट टाइम बनवलंय आणि मला असं वाटलं नव्हतं की घरात सगळ्यांना आवडेल, पण खरंच खूप आवडलं. आणि अन्वित बघा खूप म्हणजे खूप, ते काव्याला सुद्धा खाऊ देत नाहीये, त्याला तर खूप आवडले. अजून सुद्धा तो भांडण करतोय, तो बघायचंय का तो कसा येतोय. ते म्हणतोय काय देऊ पिल्लू, गम्मा देऊ. तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे होता मला नक्की सांगा. आणि तुमच्या असेच भरभरून प्रेम मिळू द्या आणि असंच तुमचा सपोर्ट आमच्या सोबत राहू द्या. आणि मेन म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि असं पुढेही सपोर्ट कराल याची मला खूप खूप अपेक्षा आहे. तर असंच तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या. धन्यवाद.